मिसळ म्हटलं की मिसळचा रस्सा येतो. हा रस्सा आणि लिंबू वगैरे टाकलं आहे आणि मस्त आता कांदा लिंबू टाकून मिसळ खातो. वाह! पहिल्याच घासात मसाल्याचा दमदार फ्लेवर, त्यात कुरकुरीत फरसाण शेव आहे, मऊ असलेली अंकुरित मटकी आणि गरमागरम पाव. खरंच भन्नाट कॉम्बिनेशन आहे. तिखटपणा अगदी योग्य आहे, ना जास्त कमी ना खूप जरा जास्त तिखट आहे असंही नाही आहे. त्यामुळे प्रत्येक घास हा एकदम खावासा वाटतो आहे. आणि त्याचसोबत ही जी गुळाची जिलेबी आहे, या गुळाच्या जिलेबीचा नैसर्गिक गोडवा आणि बाहेरून असलेले ते कुरकुरीत टेक्स्चर अप्रतिम आहे एकदम. आणि सोबत ही थंडगार सोलकढी, तर या मिसळचा तिखटपणा अगदी कमी होऊन जातो. आणि ज्याला तिखट असेल तर त्याला थोडं तिखट लागेल, पण मला कसं तिखट खाण्याची सवय आहे, त्यामुळे एकदम भारी वाटतं आहे खाऊन.